बुद्धवंदना आणि थोडक्यामध्ये सूत्रपट या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आपण यानंतर संघदानाकडे वळणार आहोत, पण तत्पूर्वी एक श्रद्धावान उपासकाचं या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो। ते त्यांच्या हाताने भिक्खू संघाला दान देतील अशी मी त्यांना सूचनाही करतो। त्यांचं नाव घेऊन त्यांचं स्वागत होणारच आहे। आणि त्यांनी दलित क्रांती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले आहे, जे अमरावतीमध्ये 100 लोकांना गावातून बाहेर काढलं होतं। तर त्या ठिकाणी स्त्रियांची छेडछाड केली जात होती, प्रशासन त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत होतं। तर ठाण्यामधून निघून त्या अमरावती गावामध्ये जाऊन पोलिसांना झाडझाड झाडलं, दलित क्रांतीचं एक रौद्र रूप दाखवलं आणि ताबडतोब त्या पोलिसांना त्या संपूर्ण 100 लोकांना प्रोटेक्शन द्यावं लागलं। असं सदैव कार्य करत असणारे आयुष्यमान रामभाऊ तायडे यांचं मी पूजनीय मोठ्या वंतीने विनंती करतो की उपासकाचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन। तायडे साहेब माझे नगरसेवक सुद्धा आहेत आणि मुंबईचे नगरसेवक म्हणजे आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 4 नगरसेवक निवडून आले। ते सर्वांनी टाळ्याच्या गडगडात त्यांचं स्वागत करायचं आहे। अतिशय समाजाचं एक आगळं वेगळं जोरदार काम ते समाजाचं करत आहेत, सर्वांना पॅन्थर बनवत आहेत। त्याचबरोबर नगरसेवक असताना त्यांनी 40 लाखाचं बुद्धविहार ठाणे या ठिकाणी बांधलेलं आहे। बाबासाहेबांचा प्रचंड मोठा पुतळा त्यांनी या ठिकाणी ठाणे इथं निर्माण केलेला आहे। तर मी त्यांना सूचनाही करतो की त्यांना दूर जायचं आहे, तर भिक्खू संघाला आपल्या हातानेच तुम्ही आर्थिक दान द्यावं। तायडे साहेबांना मी फक्त एक शब्द टाकला होता आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही काम करत होतो। उपासकांना फक्त आम्ही शब्द टाकला की कार्यक्रम होणार आहे, कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून साथ दिली। ज्यांना ज्यांना शब्द दिला त्यांनी बरोबर दान सुद्धा आणून दिलं। उपासकांना मी जबाबदारी दिली होती की साहेब प्रत्येक भिक्षू या ठिकाणी येणार आहे, त्यांना दान द्यावं लागेल। तर तायडे साहेबांनी या ठिकाणी 25,000चं दान या ठिकाणी दिलेलं आहे। प्रत्येक भिक्षूला 500-500चं दान ते येणार आहे। तर धन्यवाद तायडे साहेब। तायडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जय भीम। सर्व आपल्या सर्वांच्या भिक्खू संघांना मी प्रथम वंदन करतो। कालच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झाला आणि त्या निमित्तानं आपण सर्व त्या दिवशी चैत्यभूमीवर आपण आलात, सर्वांनी बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी सर्व भिक्खूगण त्या पवई विभागामध्ये उपस्थित झाला। खरंच बाबासाहेबांची पुण्य आहे, बाकी पुण्य कसलीच नाही। बाबासाहेबांमुळेच आज आपण चिखलातून बाहेर आलो आणि आज आपण सर्व गुण संपन्न, पैशाने संपन्न, अन्नाने संपन्न, कपड्याने संपन्न, विचाराने संपन्न, बुद्धीने संपन्न, ते फक्त बाबासाहेबांमुळेच। आणि बाबासाहेब असे संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब असे एकच महापुरुष होऊन गेले का येणाऱ्या 100, 500, 1000 वर्षामध्ये असा महापुरुष होणं कदापि शक्य नाही। आज त्या पवई विभागामध्ये बुधवारामध्ये मला बंदीजींनी फोन केला, सांगितलं तायडे साहेब या ठिकाणी असा कार्यक्रम आहे आणि मी त्यांना सांगितलं बंदीजी मी येतो, मोठे बंदीजी या ठिकाणी आलेले आहे आणि मी खरंच मला एका ठिकाणी जायचं, हॉस्पिटलला जायचं आहे, नाहीतर मी थांबलो असतोय तर मला सुद्धा बंदीचं प्रवचन ऐकायचं आहे, परंतु मला जाणं गरजेचं आहे।
आणि ह्या ठिकाणी बंधूजी आता सांगितलं की मी नगरसेवक असताना ठाण्यामध्ये माझे सर्व त्या ठिकाणी माझ्या कचरा वेचून त्या पोट भरतायत, सन्मानाने पोट भरतायत. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही पहिल्यांदाच बौद्ध समाजाचा नगरसेवक झाला आणि ह्या ठिकाणी बुद्धविहार नाही 50 वर्षापासून आणि सर्व येतात सांगतात का इलेक्शनच्या आधी आम्ही बुधवार बांधून देतोय आणि इलेक्शन संपलं का 5 वर्ष निघून जातात आणि परत येत नाही. असे 50 वर्ष झाले साहेब. आता तुम्ही आमच्या हक्काचे नगरसेवक या ठिकाणी आहात. त्यांना सांगितलं माझ्या नगरसेवक निधीतून बुधवार पाहिजे, कसं पाहिजे. त्यांनी सांगितलं आम्हाला माहित नाही नगरसेवक निधी काही नाही, पण तुमच्या खिशातला पैसा टाकून तुम्ही बुधवार बांधला. त्यांना म्हटलं हरकत नाही, म्हणजे कसंही बांधा, 4 भिंती असेल तरी चाललं आम्हाला, त्या ठिकाणी आम्हाला बुधवार पाहिजे. आणि मी नगरसेवक झाल्यानंतर लगेच 1 वर्षांनी मी त्या ठिकाणी बुधवार बांधलं आणि तो बुधवार फारच सुंदर बुधवार बांधला मी त्या ठिकाणी. स्वतःच्या खर्चाने बांधलेला आहे, कोणाकडे वर्गणी घेतली नाही आणि वर्गणी जमाही केली नाही. त्यांनी सांगितलं माझ्या माया भगिनी का तुमच्या खिशातला पाहिजे आणि हा जो खिशातला पैसा टाकला मी फक्त आणि फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुण्याने हे लक्षात ठेवा. आज मी जे गाडी घोडा फ्लॅटमध्ये जातो फक्त पुण्य बाबासाहेबांच्या, बाकी कोणाचे पुण्य नाही आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या मागे सुद्धा बाबासाहेबांचे पुण्य आहे. आपण फक्त जयंती आली, महापरिनिर्वाण आला का आपण फक्त त्या दिवशी आपण सजवून आपण फक्त उत्साह साजरा करतो किंवा चैतन्य येतो. इतर वेळेस आपण बाबासाहेबांना विचार करतो नाही, फक्त आणि फक्त स्वार्थाने वागतो. माझा प्रामाणिक इच्छा आहे की आपण 12ही महिने जेवढे दिवस आपण आयुष्य जगतो तेवढ्या दिवस बाबासाहेबांचं नाव जर आपण जर कार्य केलं ना तर आपल्याला कशाची कमी नसणारे लक्षात ठेवा. मी स्वतः रामभाऊ तायडे, मी ठाणे स्टेशनला मी 2.5 वर्ष झोपलो होतो आणि मला कुठलंही व्यसन नाही, मी दारू पीत नाही, मी सिगरेट ओढत नाही, फक्त आणि फक्त जेवतो, बाकी काही नाही. आणि अशा परिस्थितीतून मी तुझ्या समोर आज 2 शब्द बोलतोय लक्षात ठेवा. आताच मला नामदेव ढसाळ जो दलित 1972 साली जो स्थापन झाला, तुमच्या आपल्या सर्वांवर अन्याय अत्याचार होत होता आणि ही दलित धावून जात होती. ही जी दलित संघटना आहे पूर्वीची जी मूळ संघटना आहे ती सध्या थांबली होती आणि मी आता येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये 3 ते 4 नगरसेवक स्वतः काढले असते. मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा अध्यक्ष होतो आठवडी प्रकारचा, परंतु मी सर्व सोडलं. मी माझे 2-3 ते नगरसेवक अंगावर निवडून तेही सोडलं. जे माझ्या समोर भरलेलं ताट होतं ते मी सोडलं आणि रिकामा ताट घेऊन मी आज फिरत आहे दलित यात्रा घेऊन. आणि आज दलित यात्रा मी 1 ते 1.5 महिने झाला मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो आणि जवळजवळ मी 9 जिल्हे फिरलोय आतापर्यंत. आणि 9 जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय दलित यात्रा आपली संघटना वाढवण्याचं काम करत आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे, तरुणांचा चांगला रिस्पॉन्स आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे साहेब आता सगळे जाऊ द्या, आता हे RSS आणि BJP ऍक्च्युली बोलण्याची जागा नाही आहे, पण आपण सर्वजण राजकीयमध्ये पण काम करतो, राजकारणामध्ये काम करतो, ते बोलणं गरजेचं आहे. म्हणून आता हे स्पेस भरणं गरजेचं आहे स्पेस, आणि हे स्पेस भरण्याचं काम मी करतो तुमच्या माध्यमातून, तुमच्या आशीर्वादाने आणि भिक्खू संघाच्या आशीर्वादाने. मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्या. आणि आज कॅन्सरची गरज आहे. पूर्वी जे भारताची कॅन्सर होती तेव्हा अत्याचार होत होता, आता सुद्धा अत्याचार वाढला आणि म्हणून मी संघटना माझ्या खांद्यावर घेतली आणि मी चालवणार आहे. बस आपला आशीर्वाद पाहिजे, सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. परत आपण भेटूया. इथं संतोष. जय भीम, जय भारत. धन्यवाद तायडे साहेब.
सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। साधु साधु साधु। साहेबांनी आपली दान पारमिता खूप उद्दिष्ट केली, उंच केली. खूप खूप अभिनंदन. मंगल हो, सुखी हो. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे. ज्यांना कोणाला थोडंफार आजारासारखं जरी वाटत असेल तर डॉक्टर साहेब या मंडपामध्ये बसलेले आहे. तर ज्यांना ज्यांना शक्य होईल चेकअप जर करून घ्यायचं असेल तर चेकअप करून घ्या. गोळ्या देतील. म्हणून कुठल्याही आजाराला घाबरू नका. बुद्ध बाबासाहेबांचं कार्य आपलं असं सदोदित चालू राहील यासाठी भिक्खू संघ सुद्धा नेहमीच कार्यरत राहील. यानंतर पुन्हा एक अनोख्या अशा श्रद्धावान उपासकाची आपल्याला ओळख करून देतो. गेल्या 20 वर्षापासून जो हा महामानस मानवंदना हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे आमच्या कमाईतून दान केलं पाहिजे या उद्याच्या हेतूने दरवर्षी दान देणारे आयुष्यमान शंकर वाघसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पत्नी वाघ आहे तर या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत. तर ते दरवर्षी भिक्खू संघांना आर्थिक दान देत आहेत. तर मी त्यांना सुरुवातीला शंकर वाघसाहेबांचं स्वागत करतो. आईचं सुद्धा स्वागत करतो. त्यांनी या ठिकाणी बत्तींच्या हस्ते आपलं स्वागत स्वीकारायचं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे. महिला मंडळाने ज्या खुर्च्यावर बसलेल्या महिला आहेत त्यांनी या साईडला खुर्च्या लावा, कारण मध्ये लोकांना बसता येईल. तर या साईडला खुर्च्या लावा आणि सर्वांना बसता येईल. एकदाच उठा, नंतर तुम्हाला वारंवार उठता येईल. दानशूर श्रद्धावान उपासक वाघसाहेब आणि वाघसाहेबांचं स्वागत होत आहे. पहिल्यांदा वाघसाहेबांचं म्हणणं आहे की वाघसाहेबांचं स्वागत करा. वाघसाहेबला बुद्ध द्यायला लवकर यायचं आहे. सर्वांनी टाळ्या गजरात स्वागत करा. दोघे दाम्पत्य दानशूर आहे. मनापासून खूप श्रद्धा आहे. भिक्खू संघाला दान करून मोठं पुण्य अर्जन. तर भिक्खू संघाला दान हे एक महादान आहे. तर या प्रसंगी दोघेही पती पत्नी वाघसाहेबांनी दोघांनी मी ठरवून आलेले घरातून की किती दान द्यायचं. तर वाघसाहेब म्हणायचे तुझ्या इच्छेप्रमाणे. वाघसाहेबांनी म्हणजे 11,000. वाघसाहेब म्हणजे काही हरकत नाही. दोघांनी मनापासून ठरवलं आणि 11,000 रुपये दोघेही भिक्खू संघाच्या उर्वरित कार्यासाठी दान देत आहेत. भिक्खू संघाने त्यांच्यासाठी मंगल कामना आणि आशीर्वाद द्यायचा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। साधु साधु साधु। बंदे लोग थोड़े और पीछे में जाएंगे. बम्बई का भिक्खू संघ आ रहे हैं, थोड़ा सा बैठक जगह देंगे और पीछे जाएंगे.